सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी सध्या उभा आहे आणि कांद्याचे लिलाव काही वेळामध्ये सुरू होत आहेत. रात्रभर जागून आपल्या कांद्याची रक्षा केल्यानंतर हे सगळे शेतकरी आता आपल्यासोबत आहेत. रात्रभर कांदा तुम्ही सांभाळलाय आणि आता काही वेळात लिलाव सुरू होतील. काय परिस्थिती आहे बाजारामध्ये मागच्या काही दिवसापासून? आता सध्या अजून निलाव झाल्याचे नाही काय सांगता येणार. मागच्या काही दिवसापासून काय चाललंय? तर मला नाही काय सांगता येणार. तर काय परिस्थिती आहे कांद्याची? मागच्या थोड्या दिवसापूर्वी 12-13 रुपये दर निघाला 15 रुपयापर्यंत. तेवढ्यात काय खर्च सुद्धा निघत नाही अच्छा, चालू परिस्थितीला. 12-13 रुपये कुठल्या कांद्याला रेट आहे एवढा? एक नंबर कांद्याला. बाकीच्याला 7, 6, 5, 10 रुपये, 9 रुपये, 8 रुपये. अच्छा, एवढ्यात काय होणार आहे? कांद्याची पिशवी 52 रुपयाला झाली पोते. खर्च डबल झाला आहे त्या कांद्याला. तर तुम्ही कुठून आलाय? काय परिस्थिती आहे कांद्याची? पानगाव बार्शीपासून. हां, किती खर्च येतो कांदा आणायला आणि काय बाजारात भाव मिळतात साधारण? कांदा आणायला आता वाहतूक लांब आहे. जवळपास 32-33 रुपये एका पिशवीला खर्च येते गावातून इथं आणायला. बारदाना महाग आहे आणखी त्यात 30-35 रुपयाला बारदाना आहे. हां, खर्च निघतात? खर्च निघत नाही की आता भाव पण कमी झालेला आहे. काका तुमचा किती कांदा आहे आणि कुठून आणलाय? आम्ही बोंब तालुक्यात खूप बस ना. बर, काय परिस्थिती आहे कांद्याची? बेकार परिस्थिती चांगली नाही काय. अच्छा, कितव्यांदा आला बाजारामध्ये? मी 3-4 आहे. काय काय भावने गेला कांदा? 6, 7, 4 काय परिस्थिती बेकार आहे. मग घरी ठेवून तर काय नासून जातोय वावरात तर काय करावं. आपण किरकोळ बाजारात भाव जास्त आहेत की? पण ती परवडत आहे का ते न्यायला आणायला? एक पिशवी येतात 100 पिशवी कवा ऐकायचे त्या. आणि ते का राहत कवा बाजूला काढायचं मूर्चं आधी आता हे पाऊस. हां, काय झालं? ऊन भरपूर पडतंय त्यामुळे कांदा नासा लागला जास्त. आता काय परिस्थिती आहे कांद्याची? एकंदरीत परिस्थिती अशी आहे, वाढलेले पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेत आणि शेतकऱ्याचं पिळवणूक व्यापाऱ्यावर भरपूर प्रमाणात होत आहे. तरी अशी पिळवणूक टाळण्यासाठी फडणवीस सरकारने ह्यातनं काहीतरी काय उपाययोजना कराव्यात. आता चालूचे भाव पडलेले भरपूर आहेत. व्यापारी म्हणतात बाजारात कांदा खूप खराब येतोय, छोटा साईजचा कांदा जास्त आहे. आता त्याला ते गरमीचं प्रमाण जास्त हिट झालेलं आहे. कांदा पण भरपूर प्रमाणात चांगला आहे, फक्त शेतकऱ्यांची ह्यात सगळ्यात जास्त पिळवणूक भरपूर प्रमाणात होत आहे. कांदा खराब यायला लागला म्हणतात बाजारात. कांदा उन्हामुळे होते त्याचा कांदा खराब होते, पण हाय ते चांगला कांद्याला भाव नाही ना. हां, काय पण पिशवी मुलकाचं महाग झालंय. आणायचं खर्च एका पिशवीला 100 रुपये पडते इथे यायला सोलापूरला. भावच नाही, 400-500 काढतात भाव. हां, असं होते. पण बाजारामध्ये आम्ही जेव्हा कांदा घ्यायला जातो घरामध्ये तर तिथं तर भाव जास्त वाढलेले दिसतात. तिथे भाव देतात. शेतकऱ्यांना बी मिळत नाहीत आणि आम्हाला बी महाग मिळायला लागलाय. मधला पैसा चाललाय कुठं? व्यापारी वर्गामधला पैसा पूर्णपणे चाललेला आहे सगळा व्यापारी वर्ग. शेतकरी फक्त जगत नाही. हा बघा कांदा, हा कांदा बघा, हा कांदा एक नंबर क्वालिटीचा कांदा, डबल पत्ती कांदा आहे. हा कांदा खराब कुठे दिसतोय का तुम्हाला? हा कांदा 1112. कसं शेतकऱ्यांनी एरवी काय भाव जातोय कांदा? कांदा हा जातो 20-25 रुपये खाली. बाकीचे विकतात बाहेर असं. हां, असं मग शेतकरी वर्गातून ही हातकाट्या विकते ते. निम्म्याला निम्म्याच मिळत तुम्हाला? हो, मग शेतकऱ्याची अशी फसवणूक चालू आहे ना. तुमचा किती कांदा आहे? कांद्याचं भावच नाही देत सरकारने. काय कुठलेच काय नाही. 100-200 पिशव्या ती. हां, काय भाव नाही काय नाही. बीडचे शेतकरी आणले होते 12 क्विंटल कांदा घालून 300 रुपये पदराची द्यायचे शेतकऱ्याला. हो, 50 पिशवी आणलो तर मी किती 10,000 रुपये आले ती. मग काय देतात किती होते बघा. 50 पिशवी एक नंबर कांदा असं दाखविलं तसलं. मग काय परवडते रात्रंदिवस अपदाचे कपाशी इकडे द्यायची. पण गाड्याला मजुरी किती आहे? हा, गाड्याला मजुरी किती आहे? काय 700-800 रुपये. तुम्हाला मिळणार पैशापेक्षा गाड्याला जास्त मिळतात की? मग गड्याला मजुरीचं चांगलं, पण आपण काय म्हणतो की शेतीला करावा आणि काय तर 2 पैसे मिळा म्हणून आपण करतो. ती मिळतच नाही. शेतकऱ्यापेक्षा गाड्याला जास्त पैसे मिळतात. हा, गाड्याला जास्त हजरी. शेतकऱ्याला हजरी का पैसे मिळत नाही. बायला आता 400-500 रुपये हजरी मागते. 9ला येतील, 5ला तर महागारी जाते निघून जेवण करून बांधावर. शेती परवडते म्हणायचे का? काय परवडतच नाही, राहतच नाही. काय शेतकरी मला नाही त्याच्यात. हां, काही परवडत नाही. काय 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 राहणार टाकून दिले कांदा नाचलं म्हणून. इथं आणून गाडी करतो लय आहे 100 रुपये पिशवी पडते इथे यायला. आणि काय काय मग राहणार टाकून दिले नाचका कांदा सगळं. काय तुम्ही काय म्हणत होता? भाडं वाढले म्हणा.
वाढल्यामुळे भाडं बी वाढवले आता शेतकऱ्यांनी म्हणजे ड्रायव्हरांनी. हां असा विषय आहे. ते भाव जरा जास्त पाहिजे थोडा. भाव लय कमी आहे त्यामुळे परवडत नाही सध्याचं. आता म्हणजे भरून आणणीचं आणि गाडी भाडं हीच भागतंय. 10-5 रुपये येते ते फक्त एवढंच होतंय. लागणीचा खर्च निघत नाही, बायांचा निघत नाही, खताच निघत नाही, फवारणीचं निघत नाही. म्हणजे एवढं काहीच ही होत नाही आता सध्या. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजारातले काय काय भाव आहेत, काय आहेत? तुमचा कांदा किती आहे? परवडत आहे कांदा? का 300 पिशव्या कांदा आहे. हा ह्या भावात परवडत नाही. कांद्याला 2000 रुपये दर पाहिजे आता चालूला. हां काय भाव चालू आहे सध्या? 100 रुपये खर्च पिशव्याला इथं यायला. हे सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजारामधले शेतकरी आहेत. अर्थात 10 नंतर कांद्याचे लिलाव सुरू होतील. मात्र कांद्याची लिलावाची जी मागच्या काही दिवसांमधली परिस्थिती आपण जर बघितली तर सातत्यानं दर जे आहेत ते कोसळताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या दर्जाच्या कांद्याला देखील 10 ते 12 रुपये भाव मिळतो आणि सर्वसाधारण मीडियम जो कांदा आहे त्याची तर अक्षरशः कचऱ्याच्या भावामध्ये कांदा विकला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना हा भाव परवडण्याचा असा पद्धतीची प्रतिक्रिया ज्याची शेतकऱ्यांची आहेत. त्यामध्ये सातत्यानं वाढणारे पेट्रोल डिझेलचे भाव, त्यामुळे सातत्याची वाहतुकीचा खर्च वाढला आहे, उन्हामुळे कांदा खराब होत आहे. अशा सगळ्या संकटामध्ये हा सगळा शेतकरी अडकलेला आहे. त्यामुळे सरकारकडनंही शेतकरी अपेक्षा करतात कांद्याला काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे, कांद्याला भाव चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे, याची उपाययोजना सरकारकडनं केली गेली पाहिजे अशी सगळे शेतकरी जे आहेत ते अपेक्षा लावून आहेत. कॅमेरा पर्सन युक्तागदी सह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर.